हॅलो मंडळी, कसा काय? हे बघा, आज मी छोल्याची भाजी बनवतोय. ऐकला? आज छोले बनवायचे. तर आज बुधवार आहे. आता श्रावण चालू झालेला आहे ना. आज चिकन मच्छी आता काय नाही. तेव्हा हे आता तापत ठेवला आहे. त्यात जरा तेल टाकला आहे. बघा, हा टमाटर घेतला, हे कोथिंबीरची देठ घेतली, लसूण घेतली, दालचिनी घेतली, काळा मिरी घेतला आहे, याच्यामध्ये लवंग घेतले आहे, त्या 5 काजूचे घर घेतले, 5 खोबऱ्याचे तुकडे घेतले. आता मी याचा भाजणार, भाजून याची मग याचा मसाला हे करणार आणि त्याच्यानंतर छोले फोडणीला घालणार. तुम्ही कशी बनवता ती मला कमेंटमध्ये सांगा, कशा पद्धतीत बनवतात. बघा, आता मी छोले फोडणे घालते. याच्यामध्ये थोडीशी राई टाकते, थोडीशी राई तडतडली की बघा, आता जिरे टाकले. आता ह्याच्यामध्ये कांदा. आता ह्याच्यामध्ये मी काही टाकणार नाही. तेजपत्त्याचं पान मी जरासा टाकते, कारण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे छोल्यामध्ये दालचिनी, तेजपत्त्याचं पान आणि लवंग. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते. बघा, कांदा आता भाजताला लाल आहे. आता याच्यामध्ये मी हे वाटेल टाकते, सगळं वाटलेला. ही थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. मिक्सरचा भांडा धुवून याच्यात पाणी टाकलं आहे. हे ऑलरेडी सगळं भाजलेलं आहे. अर्धा चमचा हळद, बघा 1 चमचा चिकन मसाला, हा 1 चमचा माझ्या घरात कुटलेलं सगळं घालून, आणि हे 2 चमचे लाल मसाला. आता हे ना चांगलं तेल सुद्धा सगळे हे करणार. हे बघा, तुम्ही कशी भाजी बनवतात आणि कुठच्या पद्धतीत ती मला सांगा कमेंटमध्ये. कशी बनवून खातात, कोण आपल्या घरच्या वाटणमध्ये बनवून खातं, कोण असं हॉटेल पद्धतीत बनवून खातं, कसं खातात तशा कमेंटमध्ये सांगा. छोले जरासेच घेतलेले आहेत, थोडेसे, कारण छोले आमच्या घरात कोण खात नाही, 2 माणसंच खातात, म्हणून त्यांच्यासाठी थोडेसे छोले घातलेले आहेत. हे बघा, ना चांगली चारी बाजून करायला पाहिजे. ही गिरवी अशी ढवळत राहायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये मसाले चांगले हे होऊन येणार. हा बघा, आता कलर याचा बदलत चालला. हे बघा गेली.
आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही. हे छोले जास्त नाही आहे, थोडेसे आहे. आता हा रसा जरा सुकणार. आणि त्याच्यामध्ये हे बारीक 2 बटाटे काढले ते टाकते. आणि ह्याच्यामध्ये कमीचे 2 चमचे आता हिला 5 मिनिटं ठेवणार. ही गिरवीवाले माझे छोले झाले. आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकते थोडीशी. आता हे छोले खायला झाले. तुम्ही कसे बनवतास? घरच्या वाटपात बनवतास की अशा पद्धतीत बनवतास ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे बघा, ह्याच्यात फक्त मी 2च बटाटे टाकले. आणि हे बघा याची गिरवी. तुम्ही म्हणाल की भटोरे नाही कशाला बनवले, पुरी नाही कशाला बनवले. आताशी सर्दी खोकला आला आहे सगळ्यांना, म्हणून हे असल्या वस्तू काय तेलाच्या वस्तू बनवलेल्या नाही. आणि ह्याची बघा ग्रेव्ही कशी झालेली आहे. ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला एकदम मस्तपैकी झालेली आहे. हां, अशी तुम्ही बनवा, खावा आणि नंतर मग मला सांगा कमेंटमध्ये की कशी झाली आहे. तुम्ही एकदा बनवून खावा आणि त्याच्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा. हां, माझी छोल्याची भाजी चांगली जर तुम्हाला वाटली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्रतिसाद द्या. हीच माझी विनंती. आणि अशीच भाजी बनवा आणि खावा हे छोले. आता ह्याला भटोरे नाही बनवले, पुरी नाही बनवली, अशीच बनवलेली आहे. आता ही गॅस मी बंद करते. भाजी माझी तयार झालेली आहे. हां, ही बघा.